बीड तालुक्यातील बोरदेवी इथं गेल्या 27 वर्षांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची यंदाची सांगता भक्तिमय वातावरणात पार पडली। 8 दिवस चाललेल्या या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी गाव परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। सप्ताह दरम्यान विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ, काकड आरती, भजन, ज्ञानेश्वरी पारायण, ग्रंथपूजा आणि मिरवणूक असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। तसंच गोपाळ महाराज थोटे यांच्या शिवमहापुराण कथेला मोठा प्रतिसाद मिळाला। सायंकाळी कीर्तनासोबतच विष्णू महाराज शेंडगे, सुग्रीव महाराज डाके यांच्यासह अनेक कीर्तनकार सहभागी झाले। सप्ताहाची सांगता दत्तात्रय महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली। यावेळी वारकरी आणि गावकऱ्यांसाठी दररोज महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। तसंच सामाजिक उपक्रम म्हणून नेत्रदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं। गावातील हनुमान, गणपती मंदिरांसह मोहनगिरी बाबा समाधी मंदिर इथंही वर्षभर धार्मिक कार्यक्रम राबवले जात आहेत। बोरदेवीची धार्मिक परंपरा आजही जोपासली जाते। सेलू शहरातील अजंता कॉलनी परिसरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या चोरट्या विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एकूण 59,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपी विरोधात सेलू पोलीस ठाणे इथं विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आपल्या घरातून आणि किराणा दुकानातून गुटखा आणि पान मसाल्याची अवैध विक्री करत होता। पोलिसांची चाहूल लागताच तो घटनास्थळावरून पसार झाला। जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये विविध प्रकारच्या पान मसाला आणि तंबाखूच्या पुड्यांचा समावेश आहे। पुढील तपास सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज अंगापूर आणि शहरातील गांधी मैदान येथील कार्यक्रम स्थळांची पाहणी केली। दुपारी अंगापूर इथं होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत। त्यानंतर जिल्हा शासकीय विश्रामगृह इथं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। त्यानंतर सातारा शहरातील ऐतिहासिक गांधी मैदानावर शिवसेनेची मोठी सभा आयोजित करण्यात आली। त्यालाही शिंदे उपस्थित राहणार आहेत। या संपूर्ण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्यात। दरम्यान कार्यक्रम स्थळांवरील स्वागत फलकांबाबत विचारणा झाल्यावर बहुतांश फ्लेक्सवर संबंधित लोकप्रतिनिधींचे फोटो असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं। या दौऱ्याला राजकीय दृष्ट्या महत्त्व प्राप्त झालंय। संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या कार्यक्रमांकडे लागलंय। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उद्या जिल्हा दौऱ्यावरती आहेत। प्रथमतः ते अंगापूर या गावी येतील। ग्रामस्थांच्या वतीनं अंगापूरच्या त्यांचा सत्कार समारंभ आहे। आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय कनसे साहेबांच्या निवासस्थानी अंगापूरला ते सदिच्छा भेट देतील। देवदर्शन तिथलं केल्यानंतर ते साताऱ्याला येतील। साताऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्क प्रमुखांची संपर्क नेत्यांची बैठक साताऱ्यामध्ये आहे। ती बैठक झाल्यानंतर 5च्या दरम्यान सभेचा कार्यक्रम चालू होईल। महत्त्वाचा उद्देश आमचा सभेसाठी आम्ही जी सभा विनंती केली साहेबांना की सभा साताऱ्यामध्ये घ्यावी, त्याचं कारण आम्ही आता 15 सदस्य जिल्हा परिषदेमध्ये निवडून आणले। जिल्हा परिषदेचे जवळपास 30 सदस्य पंचायत समितीचे निवडून आणले। 40च्या पेक्षा जास्त नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत। एक सभापती आमचा झालेला आहे। 2 तालुक्यामध्ये उपसभापती झालेले आहेत। एक नगराध्यक्ष आमचा झालेला आहे। एवढं मोठं यश लोकमतातनं हे जनतेनं शिवसेनेला दिलेलं आहे। त्यामुळे जिल्हावासियांचे आभार मानावेत आणि संघर्षातनं जे आमचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत त्यांच्या पाठीवरती पक्षाच्या मुख्य नेत्यांची एक शाबासकीची थाप पडावी, त्यांचा सत्कार व्हावा साहेबांच्या हस्ते, असा उद्देश आहे। आणि साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा जिल्ह्यामध्ये प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणे लोकांची रीग असते। त्यामुळं अनेक मान्यवर जिल्ह्यातले उद्या शिवसेना पक्षामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करतील। आमदार महेश शिंदेचे बॅनरवर कुठेही फोटो दिसत नाहीये, जे स्वागतासाठीचे जे काय बॅनर लागलेले आहेत। मला वाटतं सगळे बॅनर तुम्ही पाहिले नाही, परत एकदा राहून घ्या। मी आता येता बघत आलो, अनेक बॅनरवर आमदार महेश शिंदे साहेबांचा फोटो आहे। म्हणजे तुम्ही कदाचित ते पाहिले नसतील, सगळ्या बॅनरवर कदाचित नसतील, पण बऱ्याचशा बॅनर मी स्वतः पाहिले आता येताना आमदार महेश शिंदे साहेबांचे फोटो त्या बॅनरवरती आहेत। मी पाहिलेले, तुम्ही वाटलं तर पहा। उद्याच्या सभेला त्यांना आमच्या पक्षाकडनं, ते पक्षाचे आमदार आहेत,
त्यामुळं तसं त्याला निमंत्रणाची आवश्यकता नसावी. पक्षाचा कार्यक्रम आहे, पक्षाचे मुख्य नेते येत आहेत, त्यामुळं पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा प्रमुख, माजी आमदार, माजी खासदार, माजी जिल्हा प्रमुख, शिवसेना पक्षाचा प्रोटोकॉल आहे की पक्षाचे मुख्य नेते येतात तेव्हा आपण त्या कार्यक्रमाला जावं. पण तरी सुद्धा मान्य संपर्क प्रमुखांची आमची चर्चा झालेली आहे. आमचे जिल्हा प्रमुख जरूर त्यांना उद्याच्या सभेच्या साठीचा निरोप देतील. साहेब, सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुपारपर्यंत तर बॅनरवर फोटो नव्हते. साहेब आत्ताशी लागतायत हो, तुम्ही जरा समजून घ्या ना. ऐका माझं म्हणणं तुम्ही आहे. आमच्यात विनाकारण भांडणं लावू नाही, नका. भांडणं नाही, साहेब. ऐका माझं, ऐका मग विचारा. बॅनर लावायला सुरुवात झाली, पण बॅनर एखाद्या पदाधिकाऱ्याने लावला, एखाद्या विभाग प्रमुखाने लावला, तर आपण का, तर शेवटी ज्यानं बॅनर लावलाय त्यानं लावलाय. पण शेवटी जेव्हा जिल्ह्याचे म्हणून बॅनर लागले, जिल्हा शिवसेनेचे म्हणून, तुम्ही परत एकदा मी तुम्हाला सांगतो, मुख्य राजपथावरनं तुम्ही या, अनेक बॅनरवर आमदार महेश शिंदे साहेबांचे फोटो आहेत. आता विचारा साहेब, ही जी चर्चा होती दुपारपर्यंत याच्यामध्ये शिवसैनिकांची नाराजी दिसली, मात्र देसाई साहेबांनी मन मोठं केलं आणि बॅनरवर फोटो लावायला सांगितले, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. काय सांगा? नाही हो साहेब, असं आजपर्यंत तुम्ही जिल्ह्याची आमची बघा, जिल्ह्यात जेव्हा जेव्हा कार्यक्रम पक्षाचे व्हायचे, माझ्या फोटोच्या बरोबर आमदार महेश शिंदे साहेबांचा फोटो असायचा आणि आजही आहे तो. काय झाले, आता संख्या जास्त झाली बॅनरची, कारण सदस्य जास्त निवडून आले, लोकप्रतिनिधी जास्त निवडून आले आणि थोडं प्रत्येकाच्याच बॅनरवर आता काही ठिकाणी माझे पण फोटो नाहीत. मग असं म्हणायचं का की माझे फोटो लोकांनी डावलले? नाही ना, लोकांनी समजून घेतलं. 10 बॅनर लावायचे, 2 वर मंत्री महोदयांचा लावूया, 2 वर आमदार साहेबांचा लावूया, 2 वर संपर्क प्रमुखाचा लावूया, सगळ्यांना समाधानी ठेवूया. अशी आमच्यामध्ये बिलकुल दुमत नाही, आमच्यामध्ये बिलकुल काही अशा पद्धतीची नाराजी नाट्य नाही. आणि माझं परत एकदा मत सांगतो तुम्हाला, शिवसेना पक्ष हा शिस्तीनं चालतो, त्यामुळं आमचा पक्ष शिस्तबद्ध आहे. मुख्य नेते जिल्ह्यामध्ये येत असताना मंत्र्याला, माजी मंत्र्याला, आमदारांना, खासदारांना, माजी आमदारांना, माजी खासदारांना, जिल्हा प्रमुखांना, माजी जिल्हा प्रमुखांना निमंत्रणाची पक्षामध्ये गरज नसते. नेते येत आहेत म्हटल्यावर त्यांनी कार्यक्रमाला आलं पाहिजे. साहेब, कोरेगाव मध्ये आपले सदस्य निवडून आले होते शिवसेनेचे, पण सपोर्ट महेश शिंदेच्या म्हणण्यानुसार भाजपला दिला, त्यामुळे आपल्या त्याला युतीमध्ये झडपीमध्ये सत्ता स्थापन करता आली नाही. याच्याबद्दल आपलं काय मत आहे? किती वेळा सांगू, आता ते झालं ना सांगू. निवडणूक आता उद्याच्याला महिना होईल निवडणुका पूर्ण होऊन, त्याच्यावर बऱ्याच वेळा बोललोय मी. त्याच्या बाबतीतला पक्षाचा अहवाल मी आणि मान्य संपर्क प्रमुखांनी आमच्या माननीय मुख्य नेत्यांच्याकडे सादर केलेला आहे. साहेब, जे जिल्हा परिषद सदस्य 15 निवडून आले ते भाजप बरोबर झालेल्या संघर्षानंतर संघर्ष करावा लागला भाजप सोबत आणि त्या निवडून आलेले आहेत. आता साताऱ्यातल्या शहरामध्ये ही सभा होते एकनाथ शिंदे साहेबांची आणि त्यामुळं कुठेतरी भाजपच्या विरोधात ही सभा होते असं एक बोललं जात आहे. नाही, ही सभा कुणाच्याही विरोधात नाही. मी सुद्धा माध्यमांमध्ये बातम्या बघतोय की कोणाला तरी शह द्यायसाठी, कोणाला तरी काटशह द्यायसाठी, कुठंतरी शक्ती प्रदर्शन करायसाठी आम्ही सभा घेतोय. म्हणून करता मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की जे आमचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत, म्हणजे अगदी नगरसेवक आलेले आहेत, पंचायत समिती सदस्य आलेले आहेत, जिल्हा परिषद सदस्य आलेले आहेत. ह्या संघर्षातनं आमचा एक सभापती झाले पंचायत समितीचे, 2 उपसभापती झाले, 1 नगराध्यक्ष झाला. त्यांच्या पाठीवर मुख्य नेत्याची थाप पडली पाहिजे ना. त्यांना वाटलं पाहिजे बाबा एवढ्याच आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडून आलो तर पक्षाच्या मुख्य नेत्याने आपलं कौतुक केलं. आणि साताऱ्यात सभा घ्यायचं कारण एवढंच आहे, 20 किलोमीटर अंतरावरती अंगापूरला साहेब येत आहेत, शरद कणसे साहेबांच्या गावामध्ये, तिथून आणि जिल्ह्याच ठिकाण आहे ना, त्यामुळे शेवटी जिल्ह्याच्या ठिकाणी सभा होणं. आणि ऐतिहासिक गांधी मैदान आहे साताऱ्याचं. या गांधी मैदानावरती झालेल्या सभेनंतर अनेक स्थित्यंतर जिल्ह्यामध्ये घडलेली आहेत. त्यामुळं अशा ऐतिहासिक गांधी मैदानावर आदरणीय शिंदे साहेबांची सभा व्हावी अशी कणसे साहेबांची, माझी, आमच्या सगळ्यांची बऱ्याच दिवसांची इच्छा होती. शेवटी आता उद्याचा मुहूर्त त्याला सापडलाय, त्यामुळे सभा यशस्वी करण्यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.